आणि यानंतरची बातमी आहे रोहित पवारांसंदर्भातली। आमदार रोहित पवार हे खोटारडे आहेत असा आरोप भाजपनं केलाय। भाजपनं असा थेट हल्लाबोलच केलाय। भाजपचे प्रवक्तेपदी न्यायमूर्तीपदी कसा होऊ शकतो असा सवाल जो आहे तो रोहित पवारांनी उपस्थित केला। भाजपला सवाल विचारला आणि भाजप आणि रोहित पवार आमने सामने आले। आधी रोहित पवारांनी सवाल विचारला आणि आता याच त्यांच्या सवालाला अखेर भाजपकडून सुद्धा आता प्रत्युत्तर देण्यात आलं। भाजपच्या प्रवक्त्या न्यायमूर्तीपदी कशा विराजमान होऊ शकतात असा सवाल रोहित पवारांनी विचारलेला आहे। त्यांची नियुक्ती जर जज म्हणून झाली तर उद्या जाऊन जे आपलं न्याय व्यवस्था आहे, ज्याला आपण एक स्तंभ समजतो आपल्या लोकशाहीचा, त्याच्यामध्ये अशा पद्धतीने नियुक्त्या झाल्या तर उद्या लोक शंका घेऊ शकतात। आणि आज या नियुक्तीवर लोक शंका घेत असतील तर मला असं वाटतं आणि आम्हा सगळ्यांना असं वाटतं की या बाबतीत सरकारने आणि आपले CJI जे आहेत त्यांनी त्या बाबतीत योग्य असा निर्णय घेऊन हे नाव वगळावं अशी विनंती आम्ही सर्वजण तिथे करत आहोत। भारतीय जनता पक्षाच्या काळामध्ये त्या पक्षाचे जे प्रवक्ते राहिलेले आहेत, ज्यांनी भाजपा विरोधकांवर अत्यंत कठोर शब्दात टीका केलेली आहे आणि मोदी शहांच्या चुकीच्या भूमिकांना समर्थन दिलंय, अशी व्यक्ती ती कोणी असेल तिला मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नेमणं हे मुंबई उच्च न्यायालयाच्या महान परंपरेला कलंकित करणारं आहे।